क्वेश्चन दिलाय फाइंड करंट I1 and I2 इन ए गिवन नेटवर्क। एक नेटवर्क दिले ज्यामध्ये आपल्याला करंट I1 आणि I2 फाइंड आउट करायचे। मी हे एक्झाम्पल सोडवणार आहे मेश ॲनालिसिसने। मेश ॲनालिसिस, आता मेश ॲनालिसिस म्हणजे काय? ह्या नेटवर्कमध्ये मला दोन लूप दिसत आहेत। हे फर्स्ट लूप आहे, हा सेकंड लूप आहे। लूपलाच मेश असं म्हटलं जातं। आणि मेश ॲनालिसिस मेथड काय आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी प्रत्येक लूपला करंट असाइन करणार आहे। सपोज पहिल्या लूपमध्ये करंट I1 आहे आणि दुसऱ्या लूपमध्ये करंट I2 आहे। ह्या करंटची डायरेक्शन मी माझ्या कन्व्हिनियन्ससाठी क्लॉकवाईज घेणार आहे। म्हणजे मी दोन्हीकडे करंट कसा घेतलाय, क्लॉकवाईज घेतलाय। आता क्लॉकवाईज करंट घेतल्यानंतर मी जेव्हा ट्रॅव्हल करायला चालू करते मी स्ट्राईक होते पहिल्या रेजिस्टन्सला जो 5 ओहमचा आहे। मग मी काय करणार, ओहम्स लॉ वापरणार आणि ओहम्स लॉ घेऊन मी घेणार 5I1। इथं मी यूज काय केलं, 5I1, म्हणजे मी व्होल्टेज काढते। रेजिस्टन्स आहे 5, करंट आहे I1, व्होल्टेज किती आलं 5I1। मी इथून पुढे आल्यानंतर मी स्ट्राईक झाले 10 ओहम रेजिस्टन्सला। किती रेजिस्टन्स आहे, 10 ओहम। त्याच्यानंतर मी घेतलं प्लस 10 इंटू करंट आहे I1। करंट काय आहे, I1। आता मी जर ऑब्झर्व केलं तर 10 ओहम रेजिस्टन्स दोन्ही मेशमध्ये कॉमन आहे। दोन्ही मेशमध्ये काय आहे, कॉमन। ह्याचा अर्थ ह्या रेजिस्टन्समध्ये करंट I1 पण आहे आणि करंट I2 सुद्धा आहे। पण मी जाताना जेव्हा क्लॉकवाईज जाते मी ऑब्झर्व काय करते, I2 करंट जो आहे तो अपोजिट डायरेक्शनमध्ये येतोय। I2 करंट कसा येतोय, अपोजिट डायरेक्शनमध्ये येतोय। मग I2 जर अपोजिट डायरेक्शनमध्ये येत असेल तर मी त्याला मायनस साईन देणार आणि घेणार 10I2। किती व्होल्टेज घेतलं, 10I2, कारण 10 ओहमचा जो रेजिस्टन्स आहे तो कॉमन आहे। ह्याच्यामध्ये करंट I1 आहे आणि करंट I2 आहे। जेव्हा मी लूप फर्स्ट सोडवते मी I1 ला प्रायोरिटी देणार आणि पॉझिटिव्ह साईन घेणार। त्याच वेळीस I2 जो करंट आहे तो अपोजिट डायरेक्शनमध्ये येतोय म्हणून मी साईन मायनस घेतलं। त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर मी स्ट्राईक करते बॅटरीला। ती बॅटरी आहे 20 वोल्टची आणि मी स्ट्राईक झाले निगेटिव्ह टर्मिनलला म्हणून मी घेताना -20 घेणार इज इक्वल टू 0 बाय युजिंग KVL, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ। क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ काय सांगतो, एखाद्या क्लोज्ड नेटवर्कमध्ये अल्जेब्रिक सम ऑफ ऑल दी पोटेन्शियल्स अँड EMF इज ऑलवेज 0। म्हणजे EMF आणि पोटेन्शियल डिफरन्सची जर मी अल्जेब्रिक सम घेतली तर ती ऑलवेज काय येते, 0। हा KVLचा रूल आहे। हे झालं माझं फर्स्ट इक्वेशन जे मी पुढे सॉल्व करते। I1 5I1 प्लस 10I1 किती येतील, 15I1 मायनस 10I2 मायनस 20 इक्वल टू काय आले, 0। हे माझं इक्वेशन नंबर 1 आहे। त्याच्यानंतर आता मी सेकंड मेश सॉल्व करते। सेकंड मेश सॉल्व करताना सुद्धा मी क्लॉकवाईज जाणार आहे। क्लॉकवाईज जाताना सुरुवातीला मी स्ट्राईक झाले 2 ओहमच्या रेजिस्टन्सला। काय, 2 ओहमचा रेजिस्टन्स आणि करंट आहे I2, त्यामुळे मी घेणार आहे 2I2। काय घेतलं, 2I2। पुढे आल्यानंतर माझ्याकडे बॅटरी लागते 8 वोल्टची। किती वोल्टची बॅटरी आहे, 8, आणि मी स्ट्राईक झाले पॉझिटिव्ह टर्मिनलला। कोणत्या टर्मिनलला, पॉझिटिव्ह, म्हणून मी घेताना +8 घेणार आहे। काय घेणार आहे, +8। पुढे आल्यानंतर 10 ओहमचा रेजिस्टन्स आहे। रेजिस्टन्स किती ओहमचा आहे, आता मी सेकंड लूपमध्ये आहे त्यामुळे मी करंट घेताना 10I2 घेणार आहे। पण जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा दोन्हीकडे कॉमन आहे। दोन्ही मेशमध्ये हा काय कॉमन। मी जेव्हा क्लॉकवाईज जाते मी काय ऑब्झर्व करते की I1 करंट जो आहे तो माझ्या अपोजिट डायरेक्शनमध्ये येतोय। कसा येतोय, अपोजिट डायरेक्शन, म्हणून मी घेताना घेणार आहे -10I1 इज इक्वल टू काय घेणार आहे, 0, कारण सर्किट माझं कंप्लीट झालेलं आहे। मग मला इक्वेशन काय मिळेल, I2 इथे आहे, I2 इथे आहे, किती येईल, 12I2 प्लस 8 मायनस 10I1 इज इक्वल टू 0। हेच मी कसं लिहू शकते, मी अगोदर I1 लिहिणार आहे -10I1 प्लस 12I2 प्लस 8 इक्वल टू काय आले, 0। हे माझं सेकंड इक्वेशन आहे। फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनवरून मला करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। तर करंटची व्हॅल्यू मी फाइंड आउट कशी करेल, सुरुवातीला मी घेणार 1, नंतर घेणार I1, नंतर घेणार I2। ही ट्रिक आहे दोन इक्वेशन सॉल्व करण्यासाठी, 1I1 I2। हे लिहून घेतल्यानंतर मी काय करणार आहे, फक्त व्हॅल्यू पुट आउट करणार आहे। किती व्हॅल्यू आहे, I1ची व्हॅल्यू कोएफिशियंट आहे 15, त्याच्यानंतर किती आहे -10 आणि पुढे किती आहे -20। ह्या 3 व्हॅल्यू एक सलग लिहून घेतल्यानंतर हा जो 15 आहे तो मी परत रिपीट लिहिणार आहे। 15 मी परत काय घेतला, रिपीट।
माझं इक्वेशन 1 कंप्लीट झालं. आता मी इक्वेशन 2ला जर ऑब्झर्व केलं, माझं इक्वेशन 2 इथे आहे. मी सुरुवात केली -10, त्याच्यानंतर आहे +12, त्याच्यानंतर आहे +8 आणि परत काय करायचं आहे, पुढची जी व्हॅल्यू आहे ती रिपीट लिहायची. म्हणजे मी -10 काय केला, परत रिपीट लिहिलं. हे लक्षात येतं आहे. आता पुढे बघा, मी काय करणार आहे, 1 ह्या दोघांचा मी क्रॉस केला तर किती येईल, 15 × 12. 15 × काय येणार आहे, 12 मायनस -10 × -10 किती येते मला सांगा, इज इक्वल्स टू 1 सॉरी I1 इथं I1 आहे, इथं 1 आहे म्हणून 1 लिहिली. इथं I1 आहे, I1 क्रॉस करा ह्या दोघांचा क्रॉस, -10 × 8 -20 × 12 मल्टिप्लाय करून सांगा मला, इज इक्वल टू I2 डिवाइड बाय काय येणार आहे, ह्यांचा क्रॉस, -20 × -10 मध्ये साइन मायनस, 15 × 8 किती व्हॅल्यू मिळेल सांगा, 1/15 × 12 किती येतात, 180 मायनस इथे किती येईल, मायनस प्लस 100 आणि इथं मध्ये एक साइन मायनस आहे, इज इक्वल टू I1 डिवाइड बाय हे किती येईल, -80 मायनस प्लस हे किती येत आहे, 240 इज इक्वल टू I2 डिवाइड बाय 20 × 10 इथे आले 200 मायनस 15 × 8 120 काय मिळेल बघा, 1/180 - 100 आले 80 इज इक्वल्स टू I1 240 - 80 किती येतील, 160 इज इक्वल टू I2 200 - 120 80 बरोबर आहे. कम्पेअर करा, मी जर रेशो घेतला तर I1 इज इक्वल्स टू 1 डिवायडेड क्रॉस मल्टिप्लाय केले तर किती मिळेल सांगा, I1 इज इक्वल्स टू 160 डिवाइड बाय 80 बरोबर आहे. आणि I2 हे आणि हे कम्पेअर करायचं, सांगा I2 इज इक्वल्स टू किती मिळेल, 80 डिवाइड बाय काय मिळेल आन्सर, I1 किती मिळेल, I1 किती मिळेल 2 अँपियर आणि I2 किती मिळेल, हे आहे दोन्ही नेटवर्कमध्ये करंटच्या व्हॅल्यू. समजले.